प्रत्येक बातमी हाती येते, पाहूया त्या संबंधित सविस्तर वृत्त। वलखेड येथे हरिनाम सप्ताहाची सुरुवात भक्तिमय वातावरणात। श्री क्षेत्र वलखेड तालुका दिंडोरी येथे सप्ताहाची सुरुवात अतिशय भक्तिमय वातावरणात कलशपूजन व विनापूजनाने झाली। येथील भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सद्गुरू सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या विद्यमानाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात अतिशय भक्तिमय वातावरणात होऊन कलशपूजन विनापूजनाने झाली। पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज खांदे राहुरीकर यांनी आपल्या पवित्र वाणीतून ज्ञानामृत पाजून तृप्त केले, त्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले। सप्ताहात नामवंत ज्ञानवंत महात्म्यांची हरिकीर्तने आयोजित केली आहे। फार महत्त्वाचं आहे एर माते नेनोनी भजन, बरं का। एर माते नेनोनी भजन, मला न जाणता केलेलं भजन ते बायाची का अण्याण, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवाया। विठाल कर्मरे पण करतात तुमच्याकडे, कर्मरे करतात, कर्मरे नाही करत गावात का करतात ते तुम्हाला काय म्हणतात? नाही कडे मग वेळ गावात पडले काही दुकान नाही दिसले बरं का? तुम्ही म्हणाले गाव आणि त्याच्याकडे धंदा आणि जरा परंपरेचं गाव दिसतंय, धंदा चालला गावाचं वर्णन आम्हाला काय सांगायची गरज नाही। गावात उघडलं दुकानं कशाची प्रार्थना राहतात गावामध्ये कळलं नाही आता तुम्हाला? जत्रा झाली तुमच्या गावाची म्हणा, आम्ही पाहिलं ते आता आणि इथे जे आहेत ना बसलेले बरं का, यांचं फार काही मनावर नका घेऊ, ते कमच सांगतो तुम्हाला। आता मरणानंतर ना त्या जीवात्म्याचा फोटो आपण तयार करतो, बरोबर? प्रतिमा करतो की नाही? आणि मग ती घरामध्ये दक्षिण बाजूने उत्तरेकडे तोंड करून लावावी असं आपलं शास्त्र आहे। तर काही
आपण ज्या जागेमध्ये राहतो ती जागा आणि त्या जागेचे मालक आपण आणि त्याचा पुरावा कुठे मिळतो? त्या जागेचा आणि मालकाचा पुरावा कुठे मिळतो? तलाठी व्यवसायाकडे मिळतो की नाही? मग हे तिन्ही एक पाहिजे का मालक वेगळा, जागा वेगळी आणि उतारा वेगळा पाहिजे? कसं पाहिजे? एक पाहिजे की नको? मग तसं इथं जो बसतो त्याने सांगितलेलं तुम्ही ऐकलेलं आणि ते ग्रंथामध्ये पाहिजे का नको? हे तिन्ही एक पाहिजे की नाही? आणि त्याचंच आपण ऐकलं पाहिजे. कुठे पण वेळ वाया घालून तरी काय होणार? बरोबर आहे. एक जण आता असं चहा प्यायला जावं लागतं, चहा प्यायला गेलो आणि चहा उचलला तर गप्पा. त्या सदग्रस्त म्हणणं वाईटच आहे, पण आता काय म्हणतात दुसरं पाण्याला दोष लागतो आपल्या. मी आता या हे जे चॅनल वाले आहेत ना त्यांनी फार चांगलं केलं. काय कीर्तन असतं आता टीव्हीला, कुठे जाण्याची गरज नाही. तुला चांगलं आहे म्हणजे मी 40 वर्षापासून कीर्तन ऐकतो. किती वर्षापासून? 40 वर्षापासून कीर्तन ऐकतो. आणि आता कुठे जाण्याची गरज नाही. आता युट्यूबला चॅनलला कीर्तन होतात. फार मोठं काम केलं. तो घाट काय होता माहितीये का? संडे होया मंडे. आता याने किती जन्म कीर्तन ऐकलं याचा परिणाम होणार आहे? काय होणार कीर्तन ऐकलं सांगा मला. म्हणून आपण जेव्हा इकडे येतो ना, प्रपंचातील वेळ उगाच काही खर्च करू नका. त्यापेक्षा तो वेळ त्या लेकरा बाळांना द्या, त्यांना त्याची गरज सुद्धा आहे. बरे का? ज्ञानेश्वर महाराज तर स्पष्ट म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसे. उगाच हिंडण्यात काही अर्थ नाही. जे हिंडतात त्यांचा काही विचार करू नका, हे आपल्याकरिता चाललंय. बरे का? म्हणून इथे आल्यानंतर ना, किंवा आपण जर स्वतःला परमार्थिक समजत असलो तर आपली वाटचाल ही संतांनी सांगितली तशी चालली आहे का, हे फार महत्वाचं आहे. नाहीतर आमच्याकडे ना एक गाव आहे, तुम्हाला दाखवेल कधी जर आले तर. शिर्डी आणि शिंगणापूर याच्या मध्यवर्ती ठिकाणावर आमचं गाव आहे. ते तालुका आहे राहुरी आणि त्या तालुक्यातलं एक गाव आहे. त्या गावामध्ये जेवढे माळकरी आहेत, महाराज पण आहेत तिथे 4-5, पण सगळ्यांच्या घरी कंदोऱ्या होतात. यांना महाराज म्हणायचं का? प्रत्येक माळकऱ्याच्या घरी असतात. आणि मी आपल्याला 25 वर्ष झाले असतील कदाचित. अजून पुन्हा काही त्या गावामध्ये मी गेलो नाही अजून, म्हणजे रस्त्यावर गाव आहे ते. पण असं स्वतःला फसू नका. मी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्यावेळी त्यांना सांगितलंय, पहा तुम्हाला हे करायचंय ना, तुमचा सत्वाचा देव तर मी तर काय म्हणणार नाही, कारण ज्या देवाला असं लागतं त्याला काय देव म्हणणार. पण आहे का, तुम्ही स्वतःला फसवू नका देवाच्या नावाकडे. म्हणून इथे आल्यानंतर ना असं ऐकायचं आहे ना, आता बघा जेव्हा 18वा अध्याय तुमचा सुरू होईल, माझं वेळी बसलं तर पारणाला कोणी नाही. बसा असला वेळ तर. आज पहिला दिवस होता ना, 4 अध्याय झाले, किती बसले पारणाला? प्रवृत्त करा दुसऱ्यांना. एक असा अभंग आहे ना, समर्थाच्या पोटी आम्ही जन्मलो करंटे. जेव्हा भगवंताने अर्जुनाला विचारलं की अर्जुना
मी जे काही तुला सांगितलंय हे तुला कळलं का? 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाने उत्तर दिले तेव्हा गुंतलो होतो अर्जुना गुणे. बारकाईने उभे आहे का? इथपर्यंतचा प्रवास आहे आपला. गुंतलो होतो. येस मराठीसाठी नारायणराज गुरु, दिंडोरी. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.